सापाच्या बाबतीत तुम्हा आम्हा सर्वांनाच एक प्रश्न पडतोच. सापाचं तोंड खूप छोटं असतं, मग तो मोठ्यात मोठं अन्न त्याचं भक्ष्य कसं गिळतो आणि ते कसं तोंडाच्या आतल्या भागात म्हणजेच पोटाकडे सरकवतो. तर सापाचं तोंड हे एका लवचिक स्नायूंचं बनलेलं असतं की जे आपल्या आकारापेक्षा कित्येक पटीने मोठं होतं. म्हणजे तो एक लवचिक स्नायूंचा संच असतो जो खूप मोठा होत जातो. जेव्हा साप एखादी मोठी गोष्ट आपल्या तोंडात घेतो तेव्हा तो समोरचा स्नायू आहेत ते छोटे करून मोठे करतो, म्हणजे त्याच्यात मोठी गोष्ट आरामात सरकते आणि मग ती हळूहळू पाठी शरीराला विशिष्ट तऱ्हेने झटके देऊन तो आतमध्ये सरकवत राहतो. अशा तऱ्हेने साप आपल्या आकारापेक्षा कित्येक मोठं अन्न भक्ष्य सहजगत्या खाऊ शकतो. पण एक प्रश्न पडतो, जर साप मोठं तोंड करत असेल तर त्यावेळेला तो श्वास कसा घेतो? त्या श्वासाची जी नळी आहे किंवा श्वासनलिका आहे ती अडकत का नाही? तर यावेळेला साप एक मोठी चलाकी करतो. जेव्हा तो असं काही खातो तेव्हा आपली श्वासनलिका आपल्या तोंडाच्या बाहेर काढतो, ज्या योगे तो त्यावेळेलाही श्वास घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर नको असलेलं अन्न तो एका विशिष्ट शरीराला झटके देऊन एका विशिष्ट प्रकारे बाहेर काढतो आणि एकदम स्वच्छ राहतो. सापाचे हे अद्भुत जग नेहमी पाहण्यालायक असतं. नको असलेला पदार्थ तो ज्या तत्परतेने बाहेर काढतो ना ते अप्रतिम. खऱ्या अर्थात सापाचं विविधतेने पाहणं आणि निरीक्षण करणं अप्रतिम.